गोबरवाही जल प्रादेशिक पानी पुरवठा योजना अंतर्गत आने वाले ग्राम राजापुर में पेयजल संकट चरम पर पहुंच गया है। पिछले 15 दिनों से नियमित पानी आपूर्ति नहीं होने और गंदे पानी की सप्लाई से परेशान ग्रामीणों का गुस्सा आखिरकार फूट पड़ा। आज पानी नहीं मिलने के कारण संतप्त ग्रामीण बड़ी संख्या में ग्राम पंचायत कार्यालय राजापुर पहुँच गए, जहाँ उन्होंने जोरदार नाराजगी व्यक्त की। ग्रामीणों का आरोप है कि बार बार संबंधित विभाग से संपर्क करने के बावजूद समस्या का समाधान नहीं किया गया। ग्रामीणों ने पानी पुरवठा उपविभागीय अभियंता तुमसर को ज्ञापन सौंपते हुए कई महत्वपूर्ण मांगे रखी। इसमें स्वच्छ और नियमित पेयजल आपूर्ति शुरू करना, दूषित पानी की समस्या तत्काल बंद करना, ठेकेदार द्वारा नियुक्त पानी सप्लाई कर्मी को हटाना तथा छोटी पाइपलाइन को बड़ी पाइपलाइन में बदलने की मांग शामिल है। इसके अलावा जब तक सभी समस्याओं का समाधान नहीं होता तब तक संबंधित ठेकेदार का बिल रोकने की मांग भी ग्रामीणों द्वारा की गई है। ग्रामीणों ने स्पष्ट चेतावनी दी है कि यदि अगले 2 दिनों में उनकी मांगे पूरी नहीं की गई तो वे चक्का जाम आंदोलन करने को मजबूर होंगे। इस चेतावनी के बाद प्रशासन में हड़कंप मच गया है और अब देखना होगा कि जिम्मेदार विभाग इस गंभीर समस्या पर कितनी जल्दी कार्रवाई करता है। आज आपण येथे संपूर्ण राजापूरचे ग्रामवासी येथे खास करून जमलेलो आहो की आपल्या गावी जो नवीन पाईपलाईन काढलेला आहे त्या नवीन पाईपलाईन मध्ये पुरेसा पाणी लोकांना मिळत नाही आणि जो पुराणी पाईपलाईन आहे ते पुराणी पाईपलाईन यांनी बंद करून ठेवलेली आहे। त्या पुराणी पाईपलाईनना सुद्धा पाणी येत नाही आणि नवीन पाईपलाईनना सुद्धा पाणी येत नाही। तर आपल्या ठेकेदारांना आमचं निवेदन आहे की लवकरात लवकर हे पाईपलाईन सुरू करावा, ना संपूर्ण गावाला पाणी पुरावा। ना दुसरा आहे की या गावाला जो नळ देतो त्याच्या वर्तवणूक बरोबर नाही, ओम प्रकाश कोहडे याच्या वर्तवणूक बरोबर नाही, लोकांना शिवेगाळ करतो, ते करतो, त्याच्या कारणाने आम्ही त्याला ठेवत नाही आणि त्याला पाटबंधारे विभागाने त्यांना हटवलं नाही तर आम्ही 2 दिवसाच्या आतमध्ये जन आंदोलन करून सरी रास्ता रोको आंदोलन करू। आपण जन आंदोलन करणार आहे त्याच्या पाठपुरावा केलात का आपण? नाही केलाय साहेब, पण बस आता आम्ही आज निवेदन देत आहोत। आणि या अगोदर जो आपण पाण्याच्या बाबतीत उभे आहात त्याच्या पाठपुरावा केलात काय? हो सर, कोणाकडे दिलं होतं? आपण त्या पाठपुरावा नाही केलं पण तोंडी बोलणं झालं, भटवाईक सोबत सरांसोबत बोलणं झालं आहे आणि ओमप्रकाश जो पाणी देत होते त्यांना बोलणं झालेलं आहे। 15 दिवसाच्या अगोदर बोलणं होते पण याच्या अगोदर काही होत नाही। कागदी पाठपुरावा काहीच नाही, कागदी पुरवठा नाही केलेला आहे।